नमस्कार मित्रांनो, मी दिगंबर कुलकर्णी त्रिबोध परिवारातर्फे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. घेऊन आलोय आपला आवडता शेअर मार्केटचा लेखाजोखा. मागील आठवड्यात मार्केट जवळपास निफ्टीमध्ये ऑल टाईम रेकॉर्ड हिट झाला आणि दोन्ही दिवस, शेवटचे दोन्ही दिवस गुरुवार आणि शुक्रवार 15,900च्या वर निफ्टी क्लोज होण्यात यशस्वी झाला. बँक निफ्टीनं परफॉर्मन्स चांगलं केलं, पण अपेक्षेला साजेसं असं काम नाही झालं. तरीही बँक निफ्टी हा 35,700च्या वर क्लोज होण्यात यशस्वी झाला. मागील आठवड्यात आपण जे 3 शेअर सुचवले होते, त्या 3 शेअरपैकी एक शेअर वेल्सपन कॉर्प अतिशय छान काम करताना तिन्ही टार्गेट अचीव केले. आणि दुसरे जे 2 शेअर होते, झिलन आणि सुझलॉन इंडस्ट्री, त्यांनी चांगलं परफॉर्मन्स जरी केलं नसलं तरी जास्त खाली आलेली नाही. आणि मी जसं मागील याच्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की काही शेअर्स असे असतात की जे एका आठवड्यातच टार्गेट पूर्ण करतील, याची शक्यता कमी असते, पण येणाऱ्या काळात आपल्याला 1-2 आठवड्यात अतिशय छानसे असे रिटर्न देऊ शकतात. आणि नेहमी आपले टार्गेट हे कमीत कमी 10 ते 15% या दरम्यान असतात. त्यामुळं ते रिटर्न जर आपल्याला एखाद्या 2 किंवा 4 आठवड्यात जरी भेटले, एका महिन्याच्या कालावधीत जरी भेटले, तरी अतिशय छान रिटर्न आहे. त्यामुळं निराश होण्याचं कारण नाही आहे. 3 पैकी आपल्या एक शेअर्सनं अतिशय छान काम केलेलं आहे आणि दोन्हीही येत्या काळात आपल्याला छानशी कामगिरी करून देऊ शकतो. मित्रांनो, आता पुढील आठवडा कसा राहणार आहे? पुढील आठवड्यात निफ्टी 50च्या जवळपास 10 ज्या कंपन्या आहेत निफ्टी 50मध्ये, त्यांचे रिझल्ट येणार. त्यामुळं रिझल्टचा हंगामा, ग्लोबल संकेत, कोरोना फॅक्टर, तो कोरोना फॅक्टर आता 1.5 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असला तरी अजूनही कमी होत नाही आहे, वाढतच आहे. वाढता वाढे कुठेही संपण्याचं नाव घेत नाही आणि दरवेळेस काहीतरी कारण येणार आणि मार्केटवर थोडाफार दबाव येतच राहणार. या गोष्टी तर चलतच राहणार आहेत, त्या आपल्याला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. मार्केट पण त्याला ॲक्सेप्ट करतं. जिथं एखादी बॅड न्यूज येईल त्यावेळेस थोडंसं पॅनिकपणा मार्केटमध्ये आपल्याला बघायला भेटू शकतो, पण मार्केट जास्त त्याच्यावर रिॲक्ट होणार नाही. त्यामुळं ऑल टाईम हायला असलेलं मार्केट एखाद्या वेळेस करेक्ट झालं तरी 4-5% जास्त करेक्शन आपल्याला इंडेक्समध्ये बघायला भेटणार नाही. तर आता पुढील आठवड्यासाठी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल कशा राहतील व छानसे असे परत एकदा 3 शेअर्स आपल्यासाठी घेऊन आलो, ते आपण पाहू. सर्वप्रथम पाहूया निफ्टीचा जो क्लोजिंग आहे शुक्रवारचा, तो 15,923 रुपये 40 पैशाचा आहे. आणि त्यासाठीचा जो पहिला सपोर्ट आहे तो 15,760चा आहे. दुसरा सपोर्ट हा 15,610चा आहे आणि तिसरा सपोर्ट हा 15,450चा आहे. तर वरील लेवलला आता रेजिस्टन्स हा 16,000च्या वरच राहणार आहे. पहिला रेजिस्टन्स हा 16,080चा राहील. दुसरा रेजिस्टन्स हा 16,240चा राहील आणि तो पार केला, सस्टेन केला, ज्याची शक्यता कमी आहे. पण येणाऱ्या क्वार्टरली रिझल्टमध्ये जर काही इम्पॅक्ट पॉझिटिव्ह आला तर आपल्याला तिसरं रेजिस्टन्स निफ्टीमध्ये 16,410चं पण पाहायला भेटू शकतं. पुढील आठवड्यात निफ्टी 15,450 ते 16,410 या दरम्यान आपल्याला वर खाली होताना पाहायला भेटू शकते. मित्रांनो, आता बँक निफ्टीच्या बाबतीत बोलायला झालं तर पुढील आठवड्यात बँक निफ्टीच्या छानशा अशा कंपन्यांचे रिझल्ट येणार आहेत. ICICI बँकेचे महत्त्वपूर्ण रिझल्ट येणार आहेत आणि मागील आठवडा मार्केट क्लोज झाल्यानंतर आलेल्या HDFC बँकेचे रिझल्ट थोडेसे कमकुवत जरी असले तरी मार्केटला जास्त निराशा करतील याची शक्यता कमी वाटणार आहे. त्यामुळे बँक निफ्टी पुढील आठवड्यात आपल्याला छानशी अशी मुवमेंट परत एकदा पाहायला भेटू शकते. तर बँक निफ्टीचा जो क्लोजिंग आहे शुक्रवारचा, तो 35,751 रुपये 80 पैशाचा आहे. त्यासाठी पहिला जो सपोर्ट आहे तो 35,400चा आहे. दुसरा सपोर्ट हा 35,100चा आहे आणि तिसरा सपोर्ट हा 34,700चा आहे.
तर वरील लेवलला रेजिस्टन्स बघायला गेलं तर 36,110चा, दुसरा रेजिस्टन्स हा 36,470चा आणि तिसरा रेजिस्टन्स हा 36,840चा आहे. ऑल टाईम हायपासून बँक निफ्टी अजूनही जवळपास 1500 पॉईंट खाली आहे. 1500 पॉईंटपैकी 1700 पॉईंट ॲक्च्युली होता, त्यापैकी 700 पॉईंट मागील आठवड्यात कव्हर झालेत. तर एक मोठी 1000 पॉईंट तर नक्कीच खाली आहे बँक निफ्टी ऑल टाईम हायपासनं. आणि आगामी काळात परत एकदा बँक निफ्टी हा 37,000 पार करेल अशी आशा आहे. तर असा होता बँक निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे. मित्रांनो, आता आपल्यासाठी छानसे असे 3 शेअर्स घेऊन आलो आहे. पहिला शेअर्स घेऊन आलो आहे तो आहे एक्साईड इंडस्ट्री लिमिटेड. बॅटरीमधली ही कंपनी मागील काही दिवसात परफॉर्मन्स तिचा जो शेअर मार्केटमधला परफॉर्मन्स आहे तो तेवढा चांगला नाही, पण कंपनीची बॅलन्स शीट, कंपनीचा प्रॉफिट लॉस, कंपनीचा कॅश फ्लो अतिशय दमदार आहे. आणि खूप हे असलं, स्पर्धा जरी असली तरीही एक्साईड इंडस्ट्री आगामी काळात आपल्याला छानसे रिटर्न देऊ शकते, ज्यासाठी मी बाय रिकमेंडेशन करतो 184ला स्टॉप लॉस वापरायचा आहे 149चा. आणि त्याची जी 3 टार्गेट आहेत, पहिलं टार्गेट आहे 191 रुपये, ते पार केलं, सस्टेन केलं तर आपल्याला 197 हे दुसरं टार्गेट पाहायला भेटू शकेल आणि तिसरं टार्गेट हे 203 पाहायला. तर आगामी आठवड्यात आपल्याला एक्साईड इंडस्ट्रीमध्ये तिन्ही टार्गेट अचीव्ह होताना पाहायला भेटू शकते. मित्रांनो, आता दुसरा शेअर घेऊन आलो आहे आपल्यासाठी फेडरल बँक. बँकिंग सेक्टरमध्ये आता आगामी येणाऱ्या ICICI बँकेचे रिझल्ट पाहता चांगली मुवमेंट आपल्याला बघायला भेटू शकते. तर फेडरल बँक त्यासाठी आपण निवडू शकता. त्यासाठी मी बाय रिकमेंडेशन करतो 88 रुपयाला. स्टॉप लॉस स्ट्रिक्टली वापरायचा आहे 73 रुपयाचा. आणि त्याचे जे 3 टार्गेट आहेत, पहिलं टार्गेट आहे 93 रुपये, दुसरं टार्गेट आहे 99 रुपये आणि तिसरं टार्गेट आहे 104. तर फेडरल बँक आपल्याला आगामी आठवड्यात हे तिन्ही टार्गेट अचीव्ह होताना पाहायला भेटू शकते. मित्रांनो, आता शेवटचा तिसरा स्टॉक घेऊन आलोय किर्लोस्कर फेरस, ज्यासाठी मी बाय रिकमेंडेशन करतोय 287ला. स्टॉप लॉस वापरायचा 249चा. आणि त्याचे जे 3 टार्गेट आहेत, पहिलं टार्गेट आहे 298 रुपये, दुसरं टार्गेट आहे 307 रुपये आणि तिसरं टार्गेट आहे 316. तर किर्लोस्कर फेरस इंडस्ट्री आपल्याला आगामी आठवड्यात हे तिन्ही टार्गेट अचीव्ह होताना पाहायला भेटू शकते. मित्रांनो, आता कॉर्पोरेट रिझल्ट फर्स्ट क्वार्टरचे जे येणारे तिमाहीचे रिझल्ट आहे, त्यामध्ये HDFC लाईफचा रिझल्ट येणार आहे 29 जुलैला, ECCचा आहे 29 जुलैला, बजाज फायनान्स आहे 20 जुलै, एशियन पेंटचा पण 20 जुलैला, हॅवेल्स इंडियाचा 21 जुलैला, सिएटचा 21 जुलैला, बजाज फिनसर्वचा 21 जुलैला, हिंदुस्तान युनिलिव्हर 22 जुलै, बायकॉन 22 जुलै, बजाज ऑटोचा 22 जुलैला येतो, SBI कार्डचा 23 जुलैला आहे, रिलायन्स इंडस्ट्रीचा अतिशय महत्त्वपूर्ण रिझल्ट शुक्रवारी मार्केट संपल्यानंतर येणार आहे आणि 23 तारखेला. तसंच JSW स्टील आहे, फेडरल बँक आहे, क्रॉम्प्टन आहे, यांचे रिझल्ट येणार आहेत. ITC आणि ICICI बँकेचे शनिवारी म्हणजे 24 तारखेला रिझल्ट येणार आहे. तर असा हा रिझल्ट, याशिवायही इतर भरपूर कंपन्या आहेत, पण एक ठराविक निवडक अशा कंपन्या आपल्यासमोर सादर करत आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला त्या शेअरची मुवमेंट बघता येऊ शकेल. बाकी मार्केट आगामी सोमवारी ज्या पद्धतीनं USAचं मार्केट आणि ग्लोबल मार्केट शुक्रवारी वीकमध्ये क्लोज झाली, तर कदाचित सोमवारी आपलं मार्केट पण खाली ओपन होऊ शकतं, पण तेवढंच लवकर बाउन्स बॅक करेल अशी आशा आहे. त्यामुळं इन्व्हेस्टमेंटसाठी आपण या तिन्ही शेअर्सवर अतिशय छानसं लक्ष देऊन छानशी कमाई करू शकाल. आणि आगामी आठवडा आपल्यासाठी शुभ जावो, आपला निरोप घेतो. धन्यवाद.